नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आज डेली यूजसाठी शॉर्ट मंगळसूत्र बनवणार आहे। तर इथे मी रेड मणी घेतलेले आहेत बारीक, त्यानंतर गोल्डन मीडियम स्क्रू, मोठे मणी, मंगळसूत्राची वाटी आणि काळे मणी बारीक। आता इथे मी डबल पदर घेतलेला आहे आणि ते टेप पट्टी चिपकवून घेतली आहे। तर सिंगल पदर आहे हा आणि त्याच्यामुळे इथे गाठ मी मारलेले आहे, ती छोटी झालेली आहे। तर त्याच्यामुळे मग आपल्याला छोटा मणी एक टाकून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर स्क्रू टाकायचा आहे आणि काळे मणी 20 मणी। आता जेव्हा तुम्ही हे बारीक मणी टाकाल तेव्हा मोजूनच टाकायचे आहे ती, कारण मागे पुढे होतं नाही मोजले तर, आणि साईज छोटी असल्यामुळे समजत पण नाही। आता हे 20 मणी आहे ते, त्यानंतर गोल्डन रेड मणी मध्ये मी 2 काळे मणी टाकलेले आहेत। रेड मण्याने चांगली शोभा येते मंगळसूत्राला। त्यानंतर साईडनी परत रेड मणी आणि हे मीडियम साईजचे गोल्डन मणी। तर आता इथे रेड मण्याऐवजी दुसरे मणी वापरले तरी सुद्धा चालते, तुम्हाला जे आवडेल ते मंगळसूत्रामध्ये ते सुद्धा छान दिसतात। त्यानंतर 20 मणी काळे, गोल्डन, रेड, 2 काळे मणी, परत एक रेड मणी आणि मीडियम गोल्ड 20 मणी, त्यानंतर गोल्डन आणि रेड परत आपल्याला 20 मणी टाकायचे आहेत। गोल्डन आणि रेड मणी परत 20 मणी टाकलेले आहेत मी इथे काळे। आता याची साईज आहे ना मी 14 इंच घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार घ्यायचे आहे। आता इथे मंगळसूत्र ओवायचं आहे, तर मी इथे मीडियम गोल्ड टाकते, त्यानंतर क्रिस्टल मणी चमकीचा घेतलेला आहे, त्यानंतर गोल्डन मणी, क्रिस्टल, गोल्डन। आता हे छोटे मणी मी मीडियम गोल्डन हे 4 मणी टाकलेले आहे आणि त्यानंतर हा मोठा मणी 5 असे मणी टाकलेले आहेत। त्यानंतर मंगळसूत्राची वाटी, परत एक गोल्डन मणी साईडनी, क्रिस्टल, मीडियम गोल्ड, क्रिस्टल मणी, मीडियम गोल्ड, क्रिस्टल मणी, मीडियम गोल्ड असे ह्या साईडला सुद्धा मी छोटे जे आहेत ना ते 4 टाकलेले आहेत आणि हा मोठा पकडून 5 असे 5 मणी टाकलेले आहेत दोन्ही साईडला। तर ह्या मण्यांमुळे ना खूप छान शोभा येते। हे बघा, त्याला असे टिक्का आहेत, असं म्हणजे चपटे आहेत, काही मध्येच असं उंच भाग आहे, त्याच्यामुळे ते असे फिरले की ते चमकतात। त्यानंतर आपल्याला 15 मणी टाकायचे आहेत। तर अशाच पद्धतीने मी खूप साऱ्या डिझाईन बनवलेल्या आहेत आणि एकापेक्षा एक इतक्या सुंदर बनवलेल्या आहेत ना। तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। आणि तुम्ही सुद्धा प्लीज असं शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना। आता ह्या साईडला सुद्धा आपल्याला सेम तेवढेच मणी वाहून घ्यायचे आहेत, 15 मणी टाकायचे आहेत आपल्याला। त्यानंतर गोल्डन आणि रेड आणि परत आपल्याला 15 मणी टाकून स्क्रू वाहून घ्यायचा आहे लास्टला। आणि त्यानंतर हे बघा, छोटा मणी हा जरूर टाकायचा आहे, जेव्हा तुम्ही सिंगल पदर वावाल तेव्हा छोटा मणी हा टाकायचाच आहे। आणि त्यानंतर जी आपण सुई बांधतो, हे बघा इथे बंद पदर असतं, त्या बंद पदराला म्हणजे अशी सुई जी बांधते ती काढून घ्यायची किंवा मग गाठ सोडून घ्यायची आणि त्यानंतर टेप पट्टी जी लावतो ना आपण ते पण काढून घ्यायचं, कारण टेप पट्टीच्या तिथे धाग्याला थोडी जागा जाते, तर मग असं सैल पडेल, खूप धागा दिसेल याच्यातून, त्याच्यामुळे ते पण काढून घ्यायचं आहे। आणि हे बघा असं खेचायचं मागे व्यवस्थित आणि मग गाठी बांधून घ्यायच्या ते 4 ते 5। आता हे बघा, गाठी मारत झाल्या की हे खेचून बघायचं, कारण याचं तोंड कधी मोठं असतं तर गाठ मारली तरी सुद्धा ते पुढे निघून येऊ शकतो। तर उरलेला धागा आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि तो दिव्याने किंवा मेणबत्तीने असं चिपकवून द्यायचा आहे। अशा पद्धतीने आजचं आपलं मंगळसूत्र हे खूप सुंदर झालेलं आहे।
आणि मणी किती असले कसे असले तरी ते आपल्याला म्हणजे जे मंगळसूत्र आपण जेव्हा वाहतो ना त्याची व्यवस्थित पद्धतीने त्याची मांडता करता आली ना तर मंगळसूत्र खूप सुंदर अशा पद्धतीने होतं. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.